जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई या उभय त्यांना प्रवचनासाठी आमंत्रित करते आणि विश्वरूप दर्शन ऐकण्यासाठी जमलेल्या विश्वातील सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। 11वा अध्याय विश्वरूप दर्शनाचा महिमा आपण पाहतो आहोत की अर्जुनाने इच्छा व्यक्त केली भगवंताकडे आणि जे भगवंताचं हे विश्वरूप दर्शन त्यांनी लक्ष्मीला दाखवलेलं नाही, त्यानंतर देवकीला दाखवलेलं नाही, वसुदेवाला दाखवलेलं नाही, कोणालाच दाखवलेलं नाही। एक क्षणभर यशोदा मातेला दाखवलं होतं आणि त्यानंतर ते पूर्ण असं विश्वरूप दीर्घकाल ते अर्जुनाला मात्र तो दाखवत आहे। कारण अर्जुन जो आहे तो अत्यंत भगवंताचा प्रिय असा भक्त आहे, सखा आहे आणि अखंड ज्याच्या अनुसंधानात कृष्ण असतो त्या भक्ताला या ठिकाणी भगवंत जे आहेत ते आपलं संपूर्ण स्वरूप एकाच शरीरात कसं संपूर्ण विश्व सामावलेलं आहे ते त्याला या ठिकाणी दाखवत आहे। अत्यंत अद्भुत आश्चर्यचकित करणारे असे दृश्य या ठिकाणी अर्जुन पाहतो आहे। असं म्हटलेलं आहे की या विश्वरूप दर्शनाचं तेज एवढं असमंतात फाकलेलं होतं की 1000 सूर्य जर एकत्र आणले तर त्याच्या कैक पट अधिक असं तेजाने उजळणारं हे जे रूप आहे ते भगवंत या ठिकाणी अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन दाखवायचा प्रयत्न करत होते। त्यानंतर ते पाहत असताना आदित्य, रुद्र, त्यानंतर अनेक देवदेवता त्या एका शरीरामध्ये बघत असलेला अर्जुन जो आहे तो अत्यंत ते दृश्य पाहून विस्मयचकित आश्चर्यकारक असा झालेला आहे आणि तो भगवंताला बघत असताना त्याच्या अंगावर अष्टसात्विक भाव त्या ठिकाणी पूर्णपणे जागे होत आहे, अंगावर रोमांच त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि असं रूप पाहून वारंवार वारंवार भगवंताला फक्त तो नमस्कारच करत आहे, प्रणाम करत आहे की भगवंता तुझं हे आश्चर्यचकित करणाऱ्या ह्या रूपामध्ये मी काय काय पाहत आहे। तर कमलासनावर बसलेला ब्रह्मदेव सुद्धा मी तुझ्या या शरीरात पाहतो आहे, इंद्रादी अनेक देवदेवता, त्यानंतर शंकर, सर्व ऋषी, नंतर दिव्य असणारे सर्प आणि स्थावर जंगम जेवढं काही या दृश्य जगतामध्ये व्यापून राहिलेलं आहे ते तुझ्या एकाच शरीरामध्ये पूर्णपणे मला त्याचा अनुभव येतो आहे। आता सगळं एकाच शरीरात पाहत असताना या ठिकाणी अनेक मस्तक, अनेक नेत्र, अनेक
उदर ह्याप्रमाणे त्या भगवंताचं रूप त्याला दिसत आहे आणि ते रूप पाहून तो अत्यंत आश्चर्यकारक दृष्टीने त्या भगवंताकडे पाहतो आहे। देवांच्या व्यापक देहात तो सर्व सृष्टी पाहू लागलेला आहे। आता या ठिकाणी एक आपल्याला की विश्वरूप दर्शनाचा या ठिकाणी अभ्यास करत असताना ह्या अध्यायाचा मला काय उपयोग होईल हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की ह्याच्यातून मला माझ्या साधनेसाठी काय नेमकं करता येण्यासारखं आहे। तर संतांनी इथं एकाच शरीरामध्ये पूर्ण विश्व भगवंत अर्जुनाला कृपा करून दाखवत आहे आणि संतांनी आपल्यावर कृपा करून साऱ्या विश्वामध्ये एकच परमेश्वर तत्व भरलेलं आहे असं वारंवार त्यांना आलेली जी अनुभूती आहे ती आपल्या समोर मांडून ठेवलेली आहे। मग संतांच्या दृष्टीने संतांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण साधना करत राहिलो तर असा एकमेव अद्वितीय असणारा जो भगवंत आहे तोच सर्व सृष्टीमध्ये व्यापून राहिलेला आहे अशी संतांनी दिलेली दृष्टी विकसित करून या विश्वाकडे आम्ही नक्की पाहू शकतो। या ठिकाणी अर्जुन म्हणतोय की भगवंता मुकुट गदा चक्र धारण करणारा असा तू सर्व बाजूंनी जणू काही अग्नी तुझ्या अवतीभोवती प्रज्वलित झालेला आहे असं मी या ठिकाणी अनुभवत आहे। सूर्यापासून जे फाकणारे अनेक लखलखीत किरणे आहेत, भर दुपारचा सूर्य ज्याप्रमाणे जणू काही आग ओकल्यासारखाच त्या ठिकाणी उष्णता निर्माण करतो त्याप्रमाणे तुझे जे काही हे अग्निज्वाला आहेत त्या सर्वत्र पसरलेल्या मला या ठिकाणी दिसत आहेत। नंतर तू कसा आहेस तर आजपर्यंत सनकादिकांनी सर्व ऋषी मुनींनी वेदांनी तुझं जसं वर्णन करून ठेवलेलं आहे की ह्या विश्वाचं अंतिम विश्रांती स्थान असा तू आहे, सनातन धर्माचा तू रक्षक आहेस। नंतर अविनाशी सनातन पुरुष जो आहे तो तूच आहेस आणि ह्याचे आता हे विश्वरूप दर्शन पाहून जे मी ऐकलं होतं ते मी आता पाहत असताना माझी तुझ्यावरची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आता या ठिकाणी दृढमूल होत चाललेली आहे। आदि मध्य अंतरहित असा तू आहे। सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सुद्धा तू होतास, सृष्टी सुद्धा तुझ्यामध्येच पूर्ण सामावलेली आहे आणि या सृष्टीचा लय झाल्यावर सुद्धा तूच एकमेव असा पूर्णपणे राहणारा आहेस। असा तू आदि मध्य अंतरहित आहे, अनंत शक्तीचा स्वामी आहे। या पद्धतीने जे रूप पाहतो आहे त्या रूपाची स्तुती करून भगवंताला तो काय काय दिसतंय ते निवेदन करून या ठिकाणी सांगत आहे। आता जसं तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या। तो अभंग आपण ऐकल्यानंतर जसं त्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सगुण साकार पांडुरंगाचं ध्यान करण्यासाठी प्रयत्न करता येतो त्याप्रमाणे या विश्वरूप दर्शनाचा अध्याय वाचल्यानंतर सुद्धा या विश्वात वावरत असताना आपल्याला त्या विश्वरूप परमेश्वराचं सुद्धा ध्यान करता येऊ शकतं अशी या ठिकाणी मांडणी केलेली आहे की मूर्तिरूप ध्यानाप्रमाणेच हे व्यापक विश्वरूपाचे ध्यान जे या अध्यायामध्ये आपल्या समोर ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं। म्हणजे थोडक्यात ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे हा जो आपल्या समोर श्लोक ठेवलेला आहे त्या श्लोकाचा मागोवा घेत विश्वामध्ये जे जे काही अद्भुत रम्य सुंदर असं तुम्हाला आम्हाला दिसायला लागेल ते सगळं परमेश्वराचंच रूप आहे असं पाहून आपल्याला या ठिकाणी काय करता येतं तर समाधान प्राप्त करून घेता येतं। आता या विश्वामध्ये या जगतामध्ये जाणण्यासारखे अनंत पदार्थ आहेत। कितीही भगवंत स्वतः विभूती योग सांगताना म्हणतात की माझ्या किती विभूती आहेत या जगामध्ये विखुरलेल्या ते माझं मलाच ठाऊक नाही, इतक्या अनंत रूपाने मी प्रगट झालेला आहे। मग तेवढी सगळी अनंत रूपे त्याची जाणण्यापेक्षा एका भगवंताला जर आम्ही जाणलं तर त्याच्यामध्येच हे सर्व विश्व सामावलेलं आहे असं आम्हाला लक्षात घेता येतं। या विश्वामध्ये तोच पूर्णपणे भरून राहिलेला आहे आणि या विश्वाचं जे अधिष्ठान आहे तो कोण आहे तर या ठिकाणी वाच्यार्थाने तो श्रीकृष्ण आहे आणि लक्षार्थाने परब्रह्म आहे। आणि असं हे जे परब्रह्म नावाचं तत्व आहे तेच तुमच्या आमच्या संपूर्ण जीवाचं मूळचं काय आहे तर स्वरूप आहे।
आणि ह्या विश्वाचं अधिष्ठान असणाऱ्या त्या श्रीकृष्णाशी म्हणजे ब्रह्मरूप श्रीकृष्णाशी जर आपल्याला एकरूपता साधता आली, तसा आपल्या बुद्धीचा निश्चय झाला, तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे हे विश्वाची माझे घर ह्या पद्धतीचा अनुभव घेण्याची जी योग्यता आहे ती आपल्या ठिकाणी येऊ शकते। विश्वामध्ये जाणण्यासारखे अनंत पदार्थ जरी असले तरी ते आपण जाणत बसलो तर आपलं आयुष्य काही पुरणार नाही, पण त्या विश्वाचं अधिष्ठान असणारा, आश्रयस्थान असणारा, त्या विश्वाला सांभाळणारा असा जो विश्वपालक, विश्वचालक, विश्वधारक परमात्मा आहे, तो जर तुम्ही आम्ही जाणला तर मात्र आपल्याला अत्यंत सुखाचा अनुभव येऊ शकतो। कशाही घटना जरी आपल्या आयुष्यात घडत असल्या तरी त्या विश्वरूप देवाचं अनुसंधान जर ठेवता आलं तर करता हरता भरता तोच आहे हे लक्षात ठेवून पोटातलं पाणी हलू न देता आपले व्यवहार आपल्याला करता येऊ शकतात। आता हा भगवंत कसा आहे तर निरपेक्ष व्यापक आहे। आता या ठिकाणी अर्जुन म्हणतोय की भगवंता, तुझ्या ठिकाणी जसे हे देव देवता मी पाहत आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांनाही मी तुझ्या ठिकाणी पाहत आहे, त्याचप्रमाणे अत्यंत भयानक उग्र असणारे रूप सुद्धा मला तुझ्या ठिकाणीच काय होत आहे तर दिसत आहे। 84 लक्ष जेवढ्या जीवयोनी आहेत त्यामध्ये यक्ष, किन्नर, गंधर्व, देव, मनुष्य इत्यादी सर्व तऱ्हेच्या योनी, त्यानंतर पशु पक्षी, हे सगळं जे काही आहे या विश्वामधलं ते तुझ्या एकाच मध्ये मला या ठिकाणी प्रतीत होत आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे की अनेक तोंड, अनेक तुझे मस्तक, हे तुझं अक्राळ विक्राळ रूप पाहून अंतःकरणाला भयाचा सुद्धा काय व्हायला लागलेला आहे तर स्पर्श व्हायला लागलेला आहे। तुझे डोळे पाहून आणि तुझं एवढं सगळं भव्य दिव्य रूप पाहून माझा जीव आता काय होतो आहे तर भयभीत झाल्यासारखा वाटतो आहे। आता भय वाटण्याचं कारण काय आहे या ठिकाणी? जो चतुर्भुज नारायण नेहमी डोळ्यासमोर आहे त्याचंच एक हे व्यापक रूप पाहिल्यानंतर त्या पाहण्या इतकं बळ आपल्या ठिकाणी ज्या वेळेला राहत नाही त्यावेळेला थोडंसं त्याचं भय सुद्धा वाटायला लागतं। सर्व प्रकारचे देव ऋषी ज्यातूनच प्रगट होतात आणि ते परत प्रगट होऊन तुझ्यामध्येच लीन होत आहेत असं हे आश्चर्यकारक भयानक असं जे रूप आहे ते माझ्या चित्ताला दिसत आहे। आजपर्यंत तुला मी कशा पद्धतीने पाहिलेलं आहे तर सतत माझ्या मागे उभा राहणारा, माझ्यावर कृपा करणारा, या पद्धतीचा तू जो आहे तो मला माहिती आहे, पण या ठिकाणी मात्र त्याच्याही पेक्षा वेगळं आगळं असं तुझं जे स्वरूप आहे ते तू माझ्या समोर प्रगट करत आहे। आता भयकारी रूपाचा तू एक घटक आहेस हे बघूनच आता माझा थरकाप व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर वर्णन केलेलं आहे ते देवांच्या भयानक रूपाचे। आता भगवंत हे सगळं अर्जुनाला का बरं दाखवत होता? आता या पुढच्या श्लोकांमध्ये जे 25 ते 30 आहे त्यामध्ये भगवंत त्याला काय दाखवत आहे तर अक्राळ विक्राळ दाढांनी भरलेल्या आणि सर्व तऱ्हेने काळरूप अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि त्यामध्ये काय आहे तर धृतराष्ट्राचे सगळे पुत्र आणि ह्याच्यासाठी जे आदर्शवत असणारे भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी जे योद्धे आहेत ते योद्धे सुद्धा या भगवंताच्या अक्राळ विक्राळ असणाऱ्या रूपामध्ये प्रविष्ट झालेले तो पाहत आहे। आतापर्यंत नुसतेच त्याला त्याच्या शरीरामध्ये सगळेजण दिसत होते, पण आता भगवंत या ठिकाणी स्वतःचा जबडा त्यांनी पूर्ण उघडा जणू काही त्या विश्वमुखाचा केलेला आहे आणि त्या जबड्याच्या आतमध्ये हे कौरव रूपी योद्धे आणि भीष्म, द्रोणाचार्य, धृतराष्ट्राचे सगळे पुत्र जे आहेत ते घाईघाईने त्यांना प्रवेश करताना दिसत आहे। आता युद्धाचा प्रसंग समोर ठाकलेला आहे। या युद्धामध्ये काय होणार आहे ते आधीच भगवंत या ठिकाणी अर्जुनाला प्रगट रूपाने दाखवत आहे की जेणेकरून त्याची युद्ध करण्याची भीती जी आहे ती कमी व्हावी। मेडिकलला जे प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला ज्या वेळेला ते त्यामध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला त्यांना प्रेताच्या जवळ नेलं जातं, म्हणजे त्या ह्याच्यामध्येच कॉलेजमध्येच ते सांगाडे ठेवलेले असतात आणि शरीरशास्त्राचं पूर्ण त्यांना ज्ञान करून देण्यासाठी
त्यांना त्या सांगाड्याच्या भोवती फिरत राहून मोठे जे त्यांच्यापेक्षा सिनियर्स डॉक्टर असतात ते त्यांना त्याचं सगळं वर्णन करून सांगत असतात। आता ते पाहत असताना अगदी सुरुवातीला या विद्यार्थ्यांची सुद्धा काय उडते तर घाबरमुंडी उडते, पण कितीही जरी घाबरले तरी त्यांना शरीरातले रोग समजून घ्यायचे असतात आणि त्यावरच उपाययोजना करायच्या असतात। आणि म्हणून हे शरीराची बांधणी कशी आहे, काय कुठं बिनसलं, काय कुठं निखळलं तर कुठला रोग उत्पन्न होतो हे समजून सांगण्यासाठी त्यांना असं जे सांगाडे आहेत मेलेल्या लोकांचे ते सांगाडे समोर ठेवून अभ्यास करावा लागतो। आणि तो अभ्यास करता करता पहिल्या दिवशी जेवढी भीती वाटत होती तेवढी दुसऱ्या दिवशी वाटत नाही। अजून काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या मनातली ती भीती जी आहे ती पूर्णपणे निघून जाते। किंवा ऑपरेशन वगैरे करण्याचा प्रसंग ज्या वेळेला येतो त्यांच्यावर त्यावेळेला अगदी नवीन असणारे जे डॉक्टर्स आहेत ते रक्तपात वगैरे बघून त्या ठिकाणी रक्त खूप वाहत जाताना जर त्यांना दिसलं आणि अशा वेळेला जर त्यांना चक्कर वगैरे येत असेल तर ते ऑपरेशन व्यवस्थित करू शकणार नाही। आणि म्हणून त्यांना ह्या गोष्टी सिनियर्स असणाऱ्या डॉक्टरच्या हाताखाली राहून काम करता करता आधी या सर्व गोष्टींची त्यांना सवय करून घ्यावी लागते। आणि त्यामध्ये पूर्णपणे भय जर दडलेलं असेल तर ऑपरेशन व्यवस्थित होणार नाही आणि ते व्यवस्थित त्या ठिकाणी काम करू शकणार नाही। म्हणून त्यांच्या चित्तातलं भय जे आहे ते आधी या पद्धतीने घालवावं लागतं। अगदी त्याच पद्धतीने इकडे भगवंत युद्धामुळे काय काय होणार आहे, किती प्राणी जाणार आहेत, म्हणजे किती हानी होणार आहे मनुष्यांची, ते सगळं या ठिकाणी भगवंत त्याला दाखवत आहे। आणि परत या ठिकाणी दाखवण्याचा एक उद्देश त्या ठिकाणी आहे की ते आधीच त्यांच्या कर्मानी गेलेले आहेत। जेवढे सुंदर सुंदर रूप भगवंतांनी त्यांना दाखवलेले आहेत त्याप्रमाणे अक्राळ विक्राळ रूप सुद्धा या ठिकाणी पूर्ण अवतीभोवती त्या भगवंताच्या शरीरात त्या ठिकाणी पसरलेले आहेत। हे अर्जुन त्या ठिकाणी अनुभवत होता। आता विश्वरूप दर्शनाचा हा जो प्रसंग आहे त्याप्रमाणे प्रत्येक जीवाने आपल्यापुरतं एक विश्व निर्माण केलेलं आहे। त्या विश्वामध्ये सुद्धा काही अत्यंत गोड पद्धतीने वागणारे आपल्याला अनुकूल वाटतील ह्या पद्धतीने वागणारे लोक असतात, काही अक्राळ विक्राळ स्वभावाचे, अक्राळ विक्राळ दिसणारे जरी नसले तरी आकांत तांडव करणारे ह्या पद्धतीच्या स्वभावाचे तमोगुणी लोक सुद्धा अवतीभोवती आपल्या असतात। पण हे सगळ्यांचं अधिष्ठान भगवंतच आहे। हे जर आम्ही लक्षात ठेवलं तर पोटातलं पाणी हलू न देता क्षणिक राग जरी आला तरी तो शांत करून परत आपल्याला त्या उपाधीच्या आतमध्ये गुप्तपणे वसणारं असं जे चैतन्य आहे ते पाहता येऊ शकतं। ज्ञानेश्वर माऊली आपल्याला छान ओवी सांगतात त्यासाठी, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। आणि डॉक्टर काका गमतीने म्हणतात देशमुख नाकारिती। आता या ठिकाणी देशमुख म्हणजे तुम्ही आम्ही जीव, आपण त्या तत्वापर्यंत पोहोचत नाही, वरवरच्या गुणांकडे आणि रूपांकडे वागण्याकडे पाहून स्वतःलाही खूप त्रास करून घेतो आणि त्याच्यामुळे इतरांना सुद्धा खूप त्रास होतो। ह्यापेक्षा जर आतल्या चैतन्याकडे आपण अखंड नजर ठेवली तर आपल्याला आनंदाचा अनुभव नक्की येऊ शकतो। आता या संपूर्ण विश्वरूप दर्शनामध्ये आपल्याला आपल्यासाठी काय काय घ्यायचं आहे तर आपण आपले जे एक छोटंसं विश्व असं समजतो जगण्यासाठी आपल्यापुरतं आपण तयार केलेलं ते विश्व सुद्धा या भगवंताच्या विश्वरूपाचाच एक भाग आहे। आणि म्हणून माझ्या विश्वाचा म्हणजे माझ्या प्रपंचाचा कर्ता करविता सुद्धा तो एकमेव भगवंतच आहे। त्यानंतर मी ज्यांना माझं 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 असं समजते ते सुद्धा स्वतःच प्रारब्ध असं घेऊन सोबत आलेले आहे आणि त्या प्रारब्धाप्रमाणे ते सुखदुःख भोगत राहणार आहे। मला कितीही जरी वाटलं माझ्या अत्यंत जवळच्या प्रियजनांच्या जीवनामध्ये यत्किंचित सुद्धा दुःखाचा अनुभव नसावा तरी सुद्धा ते माझ्या हातातलं नाही, कारण प्रत्येक जण आपला स्वभाव आपलं प्रारब्ध बरोबर घेऊन आलेला आहे आणि त्याप्रमाणे
तो त्याचं काय करणार आहे तर जीवन जगत राहणार आहे आणि त्याचे भोग त्याला सतत मिळत राहणार आहे। आणि म्हणून कोणाच्याही नावाने आरडाओरडा न करता आपल्या चित्ताची शांती ढळून न देता जीवनामधले व्यवहार करण्याचा प्रयत्न जो आहे तो तुम्ही आम्ही जर करत राहिलो तर ह्या विश्वामध्ये आनंदाने जगता येण्याची व्यवस्था होऊ शकते। आणि सारखं विश्वाच्या नावाने म्हणजे डॉक्टर काका आपल्याला म्हणतात की जगाला माझं चांगलं पाहवत नाही, जगामध्ये सगळेच जण माझ्या विरुद्ध वागणारे आहेत, कोणालाच माझं काय नाहीये तर महत्व वाटत नाही, ह्या पद्धतीचे जे विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात त्या विचारांमधून कधीही आम्हाला सुखाचा अनुभव येणं कदापिही शक्य नाही। मग त्याऐवजी विश्व भगवंताने निर्माण केलेलं आहे, ह्या विश्वावर सगळी सत्ता त्याची आहे आणि त्याच्या सत्तेनुसार हे सगळं चालत राहणार आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला सुख दुःख बाधित करून आनंदाने जगण्याची जी व्यवस्था आहे ती करता येणार आहे। आता ह्यामध्ये जो अर्जुन पाहत होता की सगळी कौरव सेना जी आहे ती भगवंताच्या मुखामध्ये प्रविष्ट होत आहे। मग काही जण त्याच्या दाढेखाली चुरडले जात आहेत तर काही जण अर्धवट बाहेर अर्धवट आत या पद्धतीने गेलेले दिसत आहे। हे सगळं भयानक दृश्य पाहून काय दाखवत आहेत, अरे बाबा रे तुला या युद्धाची भीती वाटते आहे, माझ्या स्वजनांना मी कसं मारू असं तुला वाटत आहे, पण तुझे स्वजन जरी असले तरी या मृत्यूच्या पाशातून कोणीही कधीही सुटू शकत नाही। जो जो जन्माला आलेला आहे तो मरणपंथानी जाणारच आहे। मृत्यून म्हणे राजा, मृत्यून म्हणे रंक, ह्या पद्धतीचं समर्थांचा एक समासच मृत्यू निरूपण नावाचा आहे। आणि त्या समासामध्ये राजा, रंक, श्रीमंत, दरिद्री, त्यानंतर मनुष्य, नंतर इतर योनीतले प्राणी हे सगळे मरणपंथानी जाणारे आहेत असं समर्थांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। सरिता संचिताचे शेष न लगे काळाचा अवकाश, एक क्षणभर सुद्धा अवकाश मग त्या ठिकाणी लागत नाही। आपण कित्येकदा म्हणतो की सकाळीच मी त्यांना फिरायला जाताना पाहिलेलं आहे आणि लगेच 2 तासांनी बातमी आलेली आहे की आता ते हार्ट फेलनी गेले। या पद्धतीने जर आपलं प्रारब्ध आपलं संचित जीवन जगण्याचं संपलेलं असेल तर तत्क्षणी मृत्यूला सामोरं जावंच लागतं। ते तू मारणारेस म्हणून ते मरणार आहे असं अजिबात नाही, तर ते त्यांच्या कर्माने आधीच या ठिकाणी गेलेले आहे। तुला आता काय करायचं आहे तर सेकंड हँड मारायचं आहे। प्रत्येक जण आपल्या प्रारब्धाप्रमाणे जीवन जगत असतो। आपण त्यांना जी काय मदत करताना दिसतो, आपल्या माध्यमातून ते काही आपल्या स्वतःच्या जीवनाला आकार देताना जरी दिसत असले तरी माध्यमाने त्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगू नये असं डॉक्टर काकांची एक साधनेची व्याख्या आहे की आपण सगळे माध्यम आहोत। आपल्या माध्यमातून ते त्यांच्या जीवनाला काही आकार देण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी आपण निमित्त मात्र आहोत। 33व्या श्लोकामध्ये भगवंत तेच या ठिकाणी अर्जुनाला सांगणार आहे की मृत्यू जो आहे तो प्रत्येकाला त्याच्या जन्मासोबतच पाठीमागे लागलेला आहे, त्यामुळे त्या मृत्यूपासून कोणीही वाचू शकणार नाही। तुला जरी आता असं वाटत असेल की आपण युद्ध न करता यांना पुष्कळ आयुष्य प्रदान करूयात तर ते आधीच कधीच शक्य नाही, कारण ते त्यांच्या कर्मानी आधीच काय झालेले आहे तर मृत्यूपंथानी जाताना दिसत आहे। त्यामुळे त्यांच्या जाण्याचं दुःख आता तू बाळगू नकोस। अगदी अशोच्यानन्व शोचस्व त्या श्लोकामध्ये भगवंतांनी हे सांगितलेले आहे की जो जो जन्माला आलेला आहे तो मृत्यूपंथानी जाणारच आहे। मग त्या मृत्यू संबंधी शोक करण्याचं काय कारण आहे? पण जो असा मृत्यू संबंधी शोक करत नाही त्याला व्यवहारामध्ये दगड असं म्हटल्याशिवाय इतर लोक राहत नाहीत। पण याचा की वास्तव जर स्वीकारता आलं तर 80% दुःख जे आहे ते तुमच्या आमच्या मनातलं निवृत्त होऊ शकतं, पण आम्ही वास्तव स्वीकारत नाही। मुद्दा चाललेला आहे की या विश्वरूप दर्शनाचा उपयोग मी माझ्यासाठी कसा करायचा आहे, तर ज्यांना ज्यांना मी माझं म्हणते आणि ज्याला मी असं म्हणते ते माझं शरीर सुद्धा या मृत्यूपंथानी जाणार आहे आणि ज्यांना मी माझे म्हणते त्यांचंही शरीर याच पंथानी जाणार आहे। कोण, कुठे, केव्हा
हे जगणाऱ्याला सुद्धा माहिती नसतं। त्यामुळे त्याच्याविषयी अवास्तव असं चिंता करत बसण्यापेक्षा भगवंताच्या चिंतनात जर आपला काळ आपण व्यतीत केला तर आपल्यालाही आनंद मिळतो आणि आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना सुद्धा आनंद आपल्याला देता येऊ शकतो। पण जिथं जीवदशा जबरदस्त वाढलेली आहे त्या ठिकाणी ह्या पद्धतीचं चिंतन न करता सतत संसाराविषयीची चिंता आणि मी माझे विषयीची चिंता चाललेली असते आणि त्या ठिकाणी मग वेगळंच काय चाललेलं असतं तर वेगळंच रणकंदन त्या ठिकाणी चाललेलं असतं। मग आता हे सगळं दाखवून आधी त्याला आत्मस्थिती त्याची जी आहे ती स्थिर करण्यासाठी म्हणून भगवंत इथे त्याला प्रयत्न करत आहेत की बाबा रे हे युद्ध तू कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते होणारच आहे आणि म्हणून तू आता काय कर तर ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो सोडून दे। भगवंताला अर्जुन या ठिकाणी परत एकदा नमस्कार करतो आणि आपणास नमस्कार असो आणि माझ्यावर प्रसन्न व्हा। आता परत एवढं मोठं ते भव्य दिव्य अक्राळ विक्राळ असं रूप पाहून भयभीत झालेला जो अर्जुन आहे तो या ठिकाणी परत काय करतो आहे तर भगवंताला म्हणतो आहे की तुम्ही हे तुमचं रूप जे आहे ते बाजूला करा आणि मला परत स्वतःचं जे चतुर्भुज नारायणाचं रूप आहे तेच परत दाखवा। कारण तुमचं हे जे दृश्या संबंधीचं दाखवणं माझ्या ठिकाणी सुरू आहे ते मला अजिबात चित्ताला काय होत नाहीये तर कळत नाहीये। या ठिकाणी भगवंत म्हणतात की मी कोण आहे या ठिकाणी तर कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्धो की मी या सगळ्या लोकांचा काळ सुद्धा मीच आहे। स्वतः भगवंत कालातीत आहे पण काळ त्यांच्या सत्तेवर काय करतो आहे तर कार्यरत होतो आहे आणि म्हणून लोकांचा संहार करणारा व सतत वाढणारा जो हा काळ आहे तो सुद्धा कोण आहे तर मीच आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतात। कारण नेह नानास्ति किंचन अशी श्रुती आहे की एका भगवंताशिवाय दुसरं केव्हाही कुठेही काहीही नाही आणि म्हणून भगवंत म्हणतात की इथं सगळं काही कोण आहे तर मीच आहे। माझ्या सत्तेवर हे जन्माला आलेले आहेत मीच त्यांचा सांभाळ त्यांचं प्रारब्ध असेपर्यंत करतो आहे आणि त्यांची वेळ आल्यानंतर कुठल्या तरी निमित्ताने काहीतरी कारण होऊन त्यांचा संहार सुद्धा कोण करणारा आहे तर मीच करणारा आहे। शत्रुपक्षात तुला जेवढे काही हे सर्व योद्धे दिसत आहेत तेही ह्यानंतर काय होणार नाही तर राहणार नाही आणि तू नसलास तरी ते राहणार नाही आणि तू असलास तरी सुद्धा ते त्यांच्या प्रारब्धाने नक्कीच जाणारे आहे। आणि म्हणून क्षत्रियासमोर आलेलं हे जे शास्त्र धर्माचं मुख्य कर्तव्य आहे अन्यायाविरुद्ध लढायचं अधर्मीयांविरुद्ध लढायचं ते कर्तव्य त्यागून तू काय मिळवणार आहेस म्हणून तू शांतपणे काय कर तर युद्धाला तयार हो। या शत्रूंना जिंकून तू राज्य करण्याचा प्रयत्न कर। आता आपण एक पाहतो नेहमी की 5 भ्रांती आपल्याला सांगितलेल्या आहेत। त्या 5 भ्रांतीमध्ये एक भ्रांती सांगितलेली आहे ती म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आणि ही कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती ज्याच्या चित्ताला जडलेली आहे तो कधीही सुखाने जगू शकत नाही की मी करता आहे माझ्यामुळे झालेलं आहे मी नसलो तर होणार नाही किंवा माझ्याशिवाय होऊ देणार नाही या पद्धतीचे जे विचार आहेत ते सगळे मी करता या भावनेतून मनामध्ये निर्माण होत असतात। आणि जवळजवळ सगळीच माणसं जी आहेत सामान्य विशेषतः प्रापंचिक रजोगुणांनी जास्ती वरचढ असणारी जी आहेत ती ह्याच कर्तृत्व भावनेमध्ये अडकलेले असतात। आणि मी करता म्हटलं की समर्थ रामदास स्वामी ज्याप्रमाणे एक ओवी आपल्या समोर ठेवतात मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी आणि ह्या विचारामध्ये मग कर्तृत्व आहे व्यथा आहे भय आहे चिंता आहे अहंकार आहे इत्यादींविषयीची तुच्छता जी आहे तीही त्या ठिकाणी जर मी करता आहे म्हटलं तर माझ्यासारखं इतरांना करताच येऊ शकत नाही या प्रकारचा अहंकार चढतो आणि इतर लोक जे आहेत ते आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत तिरस्कृत आहेत ह्या पद्धतीने वाटायला लागतं। आणि म्हणून भगवंत इथं समजून सांगतात की तू निमित्त मात्र आहे निमित्त मात्र भवसव्य साची
की या संपूर्ण युद्धाचा तू कसा आहेस तर निमित्त मात्र आहेस. तुकाराम महाराजांचा पण एक अभंग आहे आपल्या समोर, निमित्ताचा धनी केला असे प्राणी मी म्हणून व्यर्थ गेला. की आपण सगळेजण निमित्त मात्र आहोत. प्रत्येकाने आपल्या कर्म करून ठेवलेलं आहे. मग मला सुख देणारा सुद्धा निमित्त मात्र आहे, मला दुःख देणारा सुद्धा निमित्त मात्र आहे. कारण कर्म जे आहे ते माझंच आहे. मनुष्य कर्माने बांधला, असं डॉक्टर काकांची एक ओवी आहे की आपल्याच कर्माने आपण बांधले गेलेले आहोत. आणि ज्यांच्याशी आपल्या कर्माचा संबंध येणारा आहे ते सगळे आपल्या अवतीभोवती आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडून जे वागणं आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं ते आपल्या कर्माचं फळ आहे असं समजावं आणि त्यांच्याविषयीचा आरडाओरडा कमी करून आपण शांत चित्ताने जीवन जगण्याचा काय करावा तर प्रयत्न करावा. आता दोन गोष्टी या ठिकाणी आहे की प्रत्यक्ष युद्ध करताना जरी अर्जुन दिसत असला तरी सुद्धा तो निमित्त मात्र आहे. म्हणजे जीव रूपाने तू निमित्त मात्र आहे आणि आत्मरूपाने तू अकर्ता आहे. या दोन्ही पद्धतीचा विचार जो आहे तो साधकांनी जर स्वतःच्या चित्तामध्ये बाणवून घेतलेला असेल तर या कर्तृत्वाच्या आणि भोक्तृत्वाच्या अहंकारातून त्याला स्वतःची स्वतः सुटका करून घेता येऊ शकते. आता विचार देणारे भगवंत आहेत, पण भगवंतांनी दिलेले जे विचार आहेत ते जर मी माझ्या जीवनामध्ये उपयोगात आणले तर मला त्याचं फळ जे आहे ते नक्की प्राप्त होणार आहे. आणि जर ते विचार फक्त डायरीत राहिले, जर ते विचार फक्त डोक्यात राहिले पण अंतःकरणात उतरले नाही, आता तोही एक भाग आहे की काही जणांच्या बुद्धीत जाऊन ते विचार पूर्णपणे बसलेले असतात, परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवण्याची जी कला आहे ती मात्र त्यांच्या ठिकाणी कमी पडते. आणि त्यामुळे समर्थांच्या भाषेत असे सगळे जण कसे असतात, समर्थ म्हणतात एक वेळ मूर्ख परवडला पण पडत मूर्ख नको. म्हणजे ज्याला हे काहीच माहित नाही तो एक वेळ परवडला, पण सगळं माहिती करून घेऊन सुद्धा ज्याला स्वतःच्या वागण्यावर विजय मिळवता येत नाही तो मात्र पडत मूर्ख झाल्याशिवाय राहत नाही. मग सगळं हे कसं आहे तर भगवंत करता, हरी करता, हरी भोगता, हरीर दाता, ह्याप्रमाणे की करता भोगता हरता सगळं काही तोच आहे. मग सगळ्या विश्वाचा करता भोगता हरता जर तो असेल तर त्याच विश्वातलं माझं असं जे छोटंसं विश्व मी म्हणते त्याला ते निर्माण केलेलं आहे, त्याचा करता हरता भरता सुद्धा कोण आहे तर तोच भगवंत आहे. ह्या विश्वासानेच आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत राहावा. खूपदा काय होतं की देव आपल्याला आवडतो, त्यांनी सांगितलेले विचारही आपल्याला आवडतात, परंतु देवाला जे आवडतं ते करायला मात्र आपल्याला आवडत नाही. कारण ते करण्यासाठी स्वतःला भरपूर असं काय करावं लागतं तर शमदमाच्या अभ्यासाने घडवावं लागतं. आणि सामान्य माणसाचं तुमचं आमचं काय असतं की इतरांना घडवण्याचा खूप प्रयत्न आपण करत जातो, पण स्वतः कसं घडलं पाहिजे ते मात्र आपल्या लक्षात येत नाही. समाजाला सुधरवण्याच्या नादामध्ये आपण किती बिघडतो हे मात्र आपण कधीच लक्षात घेत नाही. आणि म्हणून परमार्थामध्ये सगळं लक्ष आधी कुठं केंद्रित करायचं आहे तर स्वतःवर केंद्रित करायचं आहे. समर्थ म्हणतात की काय चतुःसूत्री समर्थांनी सांगितलेली आहे. पहिले ते हरिकथा निरूपण, आणि हरिकथा निरूपणामध्ये समर्थ म्हणतात की पहिल्यांदा स्वतः आनंद रूप व्हा. हरिकथा करा म्हणजे नेमकं काय करा तर हरीला जाणा. हरी म्हणजे काय, हरी म्हणजे आनंद, आनंद म्हणजे हरी, असं एकनाथ महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सांगून ठेवलेलं आहे. मग स्वतः आधी आनंद रूप व्हा आणि स्वतः आनंद रूप झाल्यानंतर मग समाजाला जडवण्याचा घडवण्याचा प्रयत्न करा. आणि समाजातही आपण पाहतो की ज्याच्या आचरणामध्ये हे उतरलेलं आहे तो जर काही बोलला तर समाजातले लोक त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. पण ज्याच्या आचरणामध्ये काहीच नाही पण नुसतंच तो तोंड पाटीलकी करतो आहे त्याचं मात्र कोणीही ऐकायला जात नाही. आणि म्हणून देवाला जे आवडतं कर्म करावे जे देवा आवडे, ते न करावे जे जीवान आवडे, असं डॉक्टर काकांचं एक गीत आपल्या समोर आहे.
की कर्म कसं करावं, तर देवाला जसं आवडतं तसं करावं. आता देवाला कर्म कसं आवडतं, तर राग द्वेष रहित होऊन केलेलं कर्म जे आहे ते देवाला अत्यंत प्रिय आहे. जे धर्म कार्य आहे, कारण धर्म संस्थापनार्थाय असं भगवंताचं वचनच आहे की धर्म संस्थापनेसाठीच मी अवतार घेतो. मग आता भगवंत धर्म संस्थापनेसाठी अवतार घेतो आणि आपण जर आपल्या घरात, आपण जर आपल्या समाजामध्ये अधर्म माजवत असू, तर मग इकडं देवाचा जय जयकार करायचा आणि इकडं देवाला जे आवडत नाही तसंही वागायचं. असं दुटप्पी जर आपण वागत राहिलो तर बाकी सर्व गोष्टींपासून आपण अनेक गोष्टी चोरून ठेवू शकतो, पण स्वतःच्या मनापासून म्हणजेच भगवंतापासून, कारण भगवंत कुठं आहे तर आपल्या मनातच आहे. मन ही माझी विभूती आहे असं त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्या मनापासून आपण कुठलीच गोष्ट चोरून ठेवू शकत नाही, भगवंतापासून कुठलीच गोष्ट आपण चोरून ठेवू शकत नाही. आणि ज्या वेळेला असं वागणं होतं त्यावेळेला दंभ, अधर्म इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या वाढीला लागतात आणि त्या वाढीला लागल्यानंतर समाजाचं आणि माझं व्यक्तिगत सुद्धा मीच नुकसान करत राहतो. आणि म्हणून इथं की आपण कसे आहोत तर निमित्त मात्र आहोत, पण निमित्त मात्र असून सुद्धा योग्य पद्धतीने, योग्य प्रसंगी, योग्य प्रयत्न करून जेवढं छान आपल्याला करता येईल भगवंताच्या आवडीप्रमाणे तेवढ्या वागण्याचा आपण जरूर प्रयत्न करायचा आहे. पण हे करत असताना सुद्धा मी करता आहे असं न समजता मी निमित्त मात्र आहे जीवरूपानी आणि आत्मरूप जो मी आहे तो अकर्ता आहे, हे दोन भाव अंतःकरणामध्ये अखंड धारण करून ठेवले तर या एका मोठ्या भ्रांतीतून, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती जी आहे, जी तुम्हाला आम्हाला नेहमी रसातळाला घेऊन जाते, अशी जी अहंकाराने फुगलेली ही भ्रांती आहे, ती भ्रांती त्याच्यातून आपण आपली सुटका करून घेऊ शकतो. आणि अशी आपण आपली सुटका ज्याला या तत्वज्ञानाने करून घेता येते त्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आपली स्वस्ती सहजे आपणची केली. की आपलं कल्याण करणं हे वास्तविक पाहता आपल्याच हातात आहे. संत संगतीत राहावं, त्यांनी दिलेले विचार जे आहेत ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा आणि त्या विचारांप्रमाणे या जगतामध्ये जर आपल्याला वागता आलं तर संतांप्रमाणेच आनंदाचे डोही, आनंद तरंग या पद्धतीचा अनुभव तुम्हाला आम्हाला घेता येऊ शकतो. आता हे जे विश्वरूप दर्शन आहे ते संजयाला सुद्धा अर्जुनासारखंच होत चाललेलं आहे. आणि संजय त्या ठिकाणी धृतराष्ट्राला हे वर्णन करून सांगत आहे. संजय या ठिकाणी म्हणतात की श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून आणि हे पूर्ण व्यापक असणारं स्वरूप पाहून अर्जुन जो आहे तो थरथरत्या हाताने त्याला वारंवार वारंवार काय करतो आहे तर नमस्कार करतो आहे. आणि नमस्कार करून काय म्हणतो आहे तर भगवंत अर्जुन म्हणतो की तुझ्या गुणगायनाने जगाला खूप आनंद होतो, त्यात ते रममानही होतात, पण भयभीत झालेले जे राक्षस आहेत ते दाही दिशांना पळत सुटताना दिसतात. आता सिद्धांचे समुदाय तुला वंदन करतात आणि राक्षस जे आहेत ते तुला पाहून पळून जायला लागतात. तर देवादिदेवा जगन्निवासा हे जे आहे ते मी माझ्या डोळ्यांनी या ठिकाणी बघतो आहे. आता भिवून पळत सुटणारे राक्षस आणि वंदन करणारे सिद्धांचे समुदाय यातील फरक खूपच लक्षणीय या ठिकाणी आपल्या समोर आहे की दुष्कृत्य करणाऱ्यांना सतत भय असतं आणि सज्जन जे आहेत त्यांना मात्र भगवंताविषयीचं भय अजिबात नसतं. तर भगवंताविषयीचं प्रेम त्यांच्या मनामध्ये वारंवार वारंवार काय होत असतं तर दाटून येत असतं. पण दुष्कृत्य करणारे जे आहेत त्यांना मात्र भयाचा विकार जडलेलाच असतो. परमपूज्य मंदाताई पण नेहमी म्हणतात की भयाचा विकार ज्या वेळेला आमच्या अंतःकरणाला जडलेला असतो तेव्हा नक्की लक्षात घ्यायचं आहे की ह्या जन्मी जरी नाही तरी गेल्या जन्मी काहीतरी चुकीचे कर्म
आता खूप मोठं दुष्ट कर्म किंवा दुष्कृत्य केलेलं नसेल, पण अनेक छोट्या छोट्या गोष्टी चुकीच्या करत करत ते डबोलं जे आहे ते आमचं खूप मोठं झालेलं असलं पाहिजे. आणि म्हणूनच भयाचा विकार जो आहे तो आमच्या अंतःकरणाला जडतो. भयाचा विकार जडला की चिंता नावाची गोष्ट, वाकडे तिकडे विचार जे आहेत ते सतत मनामध्ये उत्पन्न होत राहतात आणि त्या विचारांपायी आमचं चित्त जे आहे ते सतत व्याकुळ होत जातं. आता भगवंत कसं आहे तर जे दुर्जन आहेत, दुष्ट आहेत, त्यानंतर जे अधर्म माजवतात त्यांना नष्ट करण्यासाठीच त्याचा अवतार आहे. त्यामुळे त्याला पाहिलं की हे जे आहे ते भयानी इकडं तिकडं पळताना दिसतात आणि सज्जन जे आहे त्यांना मात्र भगवंताचं काय वाटतो, कायम तर आदर वाटतो की देव कसा आहे तर अतुलनीय आहे, योग्य आहे, त्यानंतर प्रेमळ आहे, वत्सल आहे. आता एकासाठी तो वत्सल आहे, प्रल्हादासाठी नरसिंहाचा अवतार कसा आहे तर अत्यंत वत्सल आहे, प्रेमळ आहे. आणि तोच त्याच्या वडिलांसाठी कसा झालेला आहे, त्याच्या वडिलांचं पोट फाडून पूर्ण हे केलेलं आहे. प्रल्हादासाठी तो अत्यंत प्रेमळ आहे आणि त्याच्या वडिलांसाठी मात्र तो कसा झालेला आहे तर कर्दन काळ झालेला आहे. ह्या पद्धतीने आपल्याला दिसतं की भक्त जे आहे ते भगवंताचं दर्शन झालं की अत्यंत प्रफुल्लित होतात, आनंदित होतात आणि जे दुष्ट दुर्जन आहेत त्यांना मात्र अंतःकरणाला भय, कंप इत्यादी गोष्टी जाणवत राहतात. आता भगवंताचं हे जे सामर्थ्य आहे, उत्पत्ती करणं, संहार करणं आणि संवार करणं, या तिन्ही गोष्टी भगवंताच्या कशा आहे तर अतर्क्य सामर्थ्याची त्याची ही लीला चाललेली आहे. ती सामान्य असणाऱ्या तुम्हाला आम्हाला आकलन होणं कदापिही शक्य नाही. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणी भगवंताविषयीचे भाव जागृत होत नाही, भावदृष्टी विकसित होत नाही, तोपर्यंत भगवंताच्या या ज्या लीला आहेत त्या तुम्हाला आम्हाला कळणं कदापिही शक्य होत नाही. पण नसलेल्या मायेला अंगीकार करून भगवंत हे कसं उत्पन्न करतो, नुसत्या संकल्पाने कशी या सृष्टीची रचना करतो, या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्यासाठी कशा आहेत तर अत्यंत अतर्क्य अशा आहेत. आता इथं पुढे भगवंत हे अर्जुन भगवंताचं हे रूप पाहिल्यानंतर, पळणारे राक्षस पाहिल्यानंतर आणि सिद्ध असणारे ऋषीमुनी त्यांची स्तुती करताना पाहत असल्यानंतर अर्जुन या ठिकाणी भगवंताचं हे भव्य दिव्य रूप पाहून काय करतो तर क्षमा याचना करतो. कशासाठी क्षमा मागतो की बाबा रे, आतापर्यंत मी तुला फक्त माझा कोण समजत होतो तर माझ्या बायकोचा तू एक भाऊ आहेस, त्यानंतर माझा आते भाऊ आहेस, त्यानंतर माझा मित्र आहेस, ह्या पद्धतीने मी तुझ्याशी आचरण करत होतो, तुझ्यासोबत खेळत होतो, तुझ्यासोबत हिंडत होतो, तुझी चेष्टा मस्करी करत होतो, त्यानंतर माझ्या घासातला घास तुला काही कधी सलगीनी वागून देण्याचा प्रयत्न करत होतो, तर कधी चुकीने तुझ्याशी वर्तणूक करत होतो. खेळताना, झोपताना, बसताना, उठताना सगळ्या क्रिया करत असताना मी तुला फक्त माझा एक मित्र समजत होतो. एकांतात तुझी सर्वांसमक्ष काय करत होतो, थट्टा करत होतो. पण तुझं हे असं अवर्णनीय रूप पाहिल्यानंतर मला मीच केलेल्या या गोष्टींची आता काय वाटते आहे तर खंत वाटत आहे की तुझं मूळ स्वरूप न जाणल्यामुळेच माझ्याकडनं अशी काय झालेली आहे तर आगळीक झालेली आहे. वास्तविक पाहता तू कसं आहे तर चराचर सृष्टीचा निर्माता आहेस, पूजनीय आहेस, त्यानंतर जगद्गुरु आहेस, गुरूंचा सुद्धा गुरु, श्री गुरु असा तू आहे. तिन्ही लोकात म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये तू अत्यंत प्रभावशाली असून पूजनीय असा आहेस. तुझ्या स्थितीहून कोणीही मोठा नाही. सगळ्यात महतो महियान असं जे तत्व आहे ते तू आहेस आणि असा तू परमपूज्य असून तुला मी मात्र काय समजत होतो, एक सामान्य माणूस समजत होतो. आणि यामध्ये त्याची तरी काय चूक आहे किंवा श्रीकृष्णाला ज्या वेळेला त्यांनी जन्मापूर्वीच देवकीला त्या कैदेत असताना स्वतःचं पूर्ण स्वरूप दाखवलं आणि तुझ्या पोटी आता ह्या पद्धतीने मी जन्म घेणार आहे सांगितलं, त्यावेळेला देवकीने सुद्धा
त्याला एक अट घातली होती की बाबा रे, तू कोण आहेस ते तू मला दाखवलेलं आहेस, तू परमात्मा आहेस, तू जगत करता आहेस, उत्पत्ती करता आहेस, त्यानंतर पालन करता आहेस, हरता आहेस, हे सगळं मला तुझं आगळं वेगळं रूप जरी तुम्हाला दाखवलेलं असलं तरी आई म्हणून आता मी तुला एक गोष्ट सांगते की सामान्यात सामान्यासारखा होऊन राहा. आणि भगवंतानी ते जास्तीत जास्त पालन करण्याचा काय केलेला आहे तर प्रयत्न केलेला आहे. राम अवतारात त्यांनी हा सामान्यपणा स्वतःचा कधीच सोडला नाही, पण कृष्ण अवतारात मात्र वेळ प्रसंगी तो असामान्य रीतीने काय झालेला आहे तर प्रगट झालेला आहे. इथं अर्जुन म्हणतो आहे की परमपूज्य परमेश्वराला आता मी काय करतो आहे, तुझं हे परमेश्वरीय रूप पाहिल्यानंतर सतत नमस्कार करावा एवढी एकच भावना जी आहे ती माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे. आणि तुला मी आता काय प्रार्थना करतो तर ज्याप्रमाणे लहान मुलाचे अपराध वडील पोटामध्ये घालतात, मित्राचे अपराध अतिशय सख्यत्व असेल तर पोटात घालतात, त्यानंतर पत्नीचे अपराध पोटात घालतो क्षमाशील प्रमाणे, त्याप्रमाणे तू सुद्धा माझ्याकडून हे जे पूर्वी अपराध घडलेले आहेत, तुला सामान्य समजून तुझ्याशी वागण्याचे जे अपराध माझ्याकडनं घडलेले आहेत त्याच्यासाठी मी तुझी काय करतो तर वारंवार क्षमा मागतो आहे. आता भगवान श्रीकृष्णाने मनुष्य रूप धारण केल्यानंतर विश्वरूप दर्शनासारखा एक खूप मोठा चमत्कार ह्या प्रसंगाने कोणाला दाखवलेला आहे तर अर्जुनाला दाखवलेला आहे. ते दाखवण्यामागचं कारण काय आहे तर विश्वाचा चालक, मालक, पालक सर्व काही कोण आहे मी आहे. त्यामुळे तू या विश्वाची काळजी करू नको, तर तुझ्या समोर जे कर्तव्य येऊन उभं राहिलेलं आहे ते कर्तव्य मात्र पूर्ण चोखपणाने कर. आणि ज्या अर्थी तुला मी युद्ध कर असं सांगतो आहे त्या अर्थी या युद्धामध्ये जे कोणी मारले जाणारे आहेत त्याचा तू निमित्त मात्र आहे, त्याचा दोष तुला लागणे अजिबात शक्य नाही. कारण क्षत्रियाचं कर्तव्य हे अन्यायाचं परिमार्जन करणं हेच आहे. पण हा चमत्कार पाहण्यापूर्वी तू मला कसा समजत होता तर सामान्य समजत होता. पण म्हणून काय परमार्थी म्हणू नये आपला, सलगी हेळू नये धाकला. की पारमार्थिक व्यक्ती इथं म्हटलेलं आहे की आपल्याला जरी कळत नसलं तरी भगवंताच्या अनंत लीला असतात. कधी तो बालयोगी म्हणून प्रगट झालेला असतो तर कधी तो कुमार वयात आपल्या लीला दाखवायला सुरुवात करतो. पण पारमार्थिक व्यक्ती वयाने लहान असू दे किंवा मोठी असू दे, ती भगवंत जे काही त्याच्या माध्यमातून घडवून आणतो तिला आपण लहान किंवा सामान्य कधीही लेखू नये. आता इथे भगवंताविषयी अर्जुनाला अजूनच काय निर्माण झालेला आहे तर अत्यंतिक आदर निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता दुसऱ्या अध्यायातच तो त्याला शरण गेलेला आहे, पण भगवंताचं गुरुतत्व हे इतकं व्यापक आहे याची कल्पना मात्र त्याला आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. आणि मग तो प्रार्थना करतो आहे की तुझं पूर्वी कधीच न पाहिलेलं हे रूप पाहून मला जितका हर्ष झालेला आहे तितकंच भीतीने सुद्धा माझं मन जे आहे ते अत्यंत व्याकुळ झालेलं आहे. कारण ज्यांना मी माझं असं म्हणत होतो इतके दिवस ते सगळे सुद्धा कुठं जात आहेत तर तुझ्या जबड्यामध्ये, म्हणजे कालरूपाने तूच त्यांचा काय करतो आहेस तर ग्रास घेतो आहेस. हे पाहिल्यावर माझं मन भीतीने काय झालेलं आहे तर व्याकुळही झालेलं आहे. म्हणून हे भगवंता आता तू तुझं परत चतुर्भुज रूप जे आहे तेच मला दाखव. कारण तुझं हे रूप पाहण्याची इतकी शक्ती आता माझ्याजवळ राहिलेली नाही. तेच रूप मला दाखव. मस्तकावर मुकुट आहे, हातात चक्र आहे, एका हातामध्ये गदा घेतलेला आहे, असं जे तुझं रूप आहे चतुर्भुज नारायणाचं तेच मला दाखव. सहस्त्र हात धारण केलेल्या या विश्वरूपापेक्षा ते रूप मला माझं अत्यंत जवळचं वाटत आहे. आणि म्हणून तेच रूप जे आहे ते तू मला दाखव. वेगवेगळ्या रूपांचे हजारो चेहरे या ठिकाणी त्या विश्वरूप दर्शनामध्ये त्याला दिसलेले आहे. आता तुम्हाला आम्हाला सुद्धा प्रवास करताना असे चेहरे दिसतात.
आपली इच्छा असो नसो आपल्या सीट जवळ असे काही चेहरे येऊन बसलेले दिसतात, पण आता हे सगळं पाहिल्यानंतर सुद्धा की ते माझ्याजवळ बसलेले पाहून आपण अतिशय खट्टू मनाने प्रवास करण्यापेक्षा ते भगवंताचंच एक रूप आहे या पद्धतीने जर तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर आपला प्रवास जो आहे तो कसा होऊ शकतो, तो व्यवस्थित आणि चांगला होऊ शकतो। आता 4-2 तासाच्या प्रवासाची जर ह्या पद्धतीने घडी बसवून घ्यायची असेल तर आमचा आयुष्याचा प्रवास करत असताना कितीतरी चेहरे आमच्या अवतीभोवती ह्या पद्धतीचे असू शकतात। ते आमच्या प्रारब्धानेच आमच्या अवतीभोवती निर्माण झालेले आहेत असे जरी ते दिसत असले बरोबर तरी त्यांच्या आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे ते मात्र सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे आणि ते भगवंताचं खरं रूप आहे। ऊस डोंगा परी रस नोही डोंगा या पद्धतीचा एक अभंग आपल्या समोर आहे की ऊस जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी आतला जो रस आहे तो रस मात्र त्यातला गोडच असतो। मग आता इथं गोडपणा कुठला आहे तर आत्मा नावाचं तत्व हे अत्यंत गोड आहे, गोड अनुभव देणारं आहे, एकत्वाचा अनुभव देणारं आहे आणि म्हणून जीवन जगत असताना अवतीभोवती अनेक प्रकारचे चेहरे तुमच्या आमच्या असतील, संबंधित असतील, तरी सुद्धा त्यामध्ये काय पाहण्याचा प्रयत्न करावा तर भगवंतच पाहण्याचा प्रयत्न करावा। कित्येकदा प्रपंच करत असताना अंतःकरणामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल अशा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या इतर लोकांकडनं सुद्धा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि आपल्या मनामध्ये सुद्धा त्यांच्याविषयीचे अनुकूल प्रतिकूल भाव निर्माण होऊन काहीतरी प्रतिक्रिया उमटत राहतात। पण या प्रतिक्रियांच्या मागे जर आम्ही धावत राहिलो तर आपल्याला आनंदाचा अखंड झरा जो आतमध्ये आहे त्याचा शोध कधीच लागणार नाही। आणि म्हणून डॉक्टर काका एक साधना पद्धती आपल्याला सांगतात की क्रिया प्रतिक्रियांचा खेळ थांबवून जीवन जगायला शिकावं, म्हणजे त्या ठिकाणी आनंद जो आहे तो आपल्याला लाभतो। पण हे करण्यासाठी बुद्धी जी आहे ती विवेकी असावी लागते, अंतःकरण जे आहे ते शांत असावं लागतं। शांत अंतःकरणामध्ये श्री गुरूंनी दिलेले विचार जे आहेत ते सतत धारण करण्याची शक्ती असते। विवेकी मनुष्याच्या ठिकाणी हे विचार धारण करून ठेवण्याची आणि उपयोगात आणण्याची जी शक्ती आहे ती श्री गुरु कृपेने प्राप्त होत राहते। आणि बाकीचे जे आम्ही आहोत ते कसे असतो तर निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवेची जाते। की त्या ठिकाणी ज्या वेळेला श्री गुरु बोलत असतात, संत महात्मे बोलत असतात त्या वेळेला अगदी ते तिथं पटतं, पण तिथून उठल्यानंतर मात्र ये रे माझ्या मागल्या ह्याप्रमाणे त्यांचं जे काय बोलणं आहे ते त्याच स्थळी आम्ही सोडून देतो आणि परत पूर्वीसारखे आम्ही घरी येऊन जातो। समर्थ यासाठी एक छान दृष्टांत देतात। ते म्हणतात की या मनुष्यांपेक्षा दगडगोटा बरा, कारण मूर्ती जर घडवायची असेल तर छिन्नी हातोड्याने त्या मूर्तीला आकार देताना काही छिन्नी हातोड्याने त्यातल्या काही गोष्टी काढून टाकाव्या लागतात, पण त्या काढलेल्या ज्या मूर्तीतले नको असलेले भाग म्हणजे दगड जो काढलेला बाजूला पडतो तो परत जाऊन त्याला चिकटत नाही। पण मनुष्याचं मात्र तसं नाही, तो सत्संगातून उठला की परत त्याचे जे पूर्वीच्या तो कसा राहतो तर नर्मदेतल्या गोट्यासारखाच राहतो की कितीही त्याच्यावरून पाणी वाहत गेलं तरी त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा ओलावा निर्माण होत नाही। पण आम्ही तसं होऊ नये ही जबाबदारी आम्हाला आमच्या ठिकाणी घेता येते। सर्वत्र जरी भगवंत भरून राहिलेला असला तरी व्यावहारिक सत्तेमध्ये तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात, तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवो नये। व्यवहारामध्ये विंचू आणि सर्प इत्यादी किंवा तत्सम कितीतरी माणसं आम्हाला भेटतील। आता ते भेटल्यानंतर त्यांच्याशी जो व्यवहार व्यावहारिक सत्तेत करावा लागतो तो आम्हाला करावाच लागणार आहे। पण सर्वत्र भगवंतच आहे असं म्हणून जर आम्ही त्यांचं वागणं तसंच सोडून दिलं तर कसं होणार आहे। डॉक्टर काका गमतीने एक उदाहरण देतात की सगळंच ब्रह्ममय आहे, मग रावण सुद्धा ब्रह्मरूपच आहे, त्यानंतर सीता सुद्धा ब्रह्मरूपच आहे आणि प्रत्यक्ष राम सुद्धा ब्रह्मरूपच आहे, मग सीता त्याच्याकडे राहिली काय आणि इकडं
आली काय, दोन्ही एकच राहणार आहे. पण तसं रामाने होऊ दिलं का? होऊ दिलं नाही. व्यवहारामध्ये जे कर्तव्य पत्नी संबंधी करायला पाहिजे ते त्यांनी जरूर केलेलं आहे. परंतु सर्वत्र तेच आहे हे मात्र कायमचं लक्षात त्यांच्या आहे. रावणामध्ये सुद्धा ब्रह्मतत्व तेवढंच व्यापून आहे याचं विस्मरण कधीही रामाला झालेलं नाही. त्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण विश्वरूपाचे महात्म्य या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. कृष्ण कसे आहेत तर योगेश्वर आहेत. म्हणजे योग सामर्थ्याने योग मायेचा अंगीकार करून ते त्यांनी पूर्ण विश्वरूप दर्शन या ठिकाणी अर्जुनाला दाखवलेलं आहे. भगवंत या ठिकाणी म्हणतात की माझ्या योग सामर्थ्याच्या योग मायेच्या साह्याने हे रूप मी तुझ्या समोर पूर्णपणे प्रगट केलेलं आहे. तुझ्या पूर्वी ते कधीच कोणी पाहिलेलं नाही. वेदांचे अध्ययन करणारे, अनेक यज्ञ करणारे, स्वाध्याय करणारे, दान करणारे, विधियुक्त कर्म करणारे किंवा उग्र तपश्चर्या करणारे असे कितीतरी या मनुष्य लोकावर प्रयत्न करत आहेत. पण त्यांना सुद्धा हे रूप कधीही प्रगट होऊ शकत नाही. पण तुझ्या समोर मात्र ते पूर्णपणे काय झालेलं आहे तर प्रगट झालेलं आहे. कारण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघं कसे आहेत तर अलौकिक असे विभूतीच आहेत. आणि हा दर्शनाचा सोहळा म्हणून झालेला आहे. विश्वरूप दर्शनाचा सोहळा अर्जुनाच्या प्रेमा खातर आणि त्याला निमित्त करून हे सगळं धर्मयुद्ध जे आहे त्याचं निमित्त त्या अर्जुनाला करायचं होतं. म्हणून भगवंतानी त्याच्या समोर ते पूर्णपणे काय केलेलं आहे तर प्रगट केलेलं आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण पूर्वीचं स्वतःचं रूप धारण करतात आणि त्याला म्हणतात की माझे हे भयंकर रूप पाहून तू भिवू नकोस, भेदरून जाऊ नकोस. तर हे तुला कशासाठी दाखवलेलं आहे ते मात्र लक्षात घे. काय कशासाठी हे लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला पूर्णपणे पुढे जाता येत नाही. आणि म्हणून भीती सोडून दे आणि पूर्वीच्याच प्रेमाने माझं स्वरूप काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न कर. नंतर परत अर्जुन या ठिकाणी निवेदन करतो की तुझं हे सौम्य आणि मानवी रूप पाहून मी आता कसा झालेला आहे तर पूर्वी सारखाच स्थिरचित्त झालेला आहे आणि सावध सुद्धा झालेला आहे. आणि भगवंत या ठिकाणी परत एकदा सांगतात की हे रूप पाहावयाला मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. पण कोणासाठी मी हे रूप प्रगट करू शकतो तर केवळ अनन्य भक्तीनेच मला मी जसा आहे तसा जाणण्याचा जो प्रयत्न करतो. जनी जाणता भक्त होऊन राहे. अखंड माझ्याशी अनन्य भक्तीने सतत माझं चिंतन करत मला प्राप्त होण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्यासाठी मात्र मी काय करतो तर माझं ह्या पद्धतीचं रूप जे आहे ते त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सर्व काळ माझ्यासाठी जो कर्म करण्याचा प्रयत्न करतो, माझ्या मतपरायण होऊन राहण्याचा जो प्रयत्न करतो, प्रत्येक प्रसंगी माझं स्मरण जो ठेवतो आणि इतर सर्व संघांचा त्याग करून म्हणजे प्रपंचात राहत असताना सुद्धा इतर सर्व संघाचा त्याग करून जो अखंड माझ्या अनुसंधानामध्ये राहतो आणि कोणाशीही वैर करत नाही तर सगळ्यांच्या कल्याणाचाच जो विचार करतो. आता या ठिकाणी युद्धाला जरी उभा राहिलेला असला तरी अर्जुनाच्या मनामध्ये कौरवांविषयी सुद्धा वैरभाव त्या ठिकाणी अजिबात दिसत नाही. तर त्यांच्याही कल्याणाचा, कुळाच्या कल्याणाचा विचार जो आहे तो त्याच्या ठिकाणी पूर्णपणे जागृतच आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुला तू माझ्याशी अनन्य असल्यामुळे हे विश्वरूप दर्शन तुझ्या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. पण जो माझ्याशी अनन्य राहत नाही, जो माझा अखंड स्मरण करत नाही, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करत नाही आणि जो इतर संघामध्ये विषयांच्या नादाने भुलून राहतो त्याला मात्र माझं हे रूप कधीही दिसणं शक्य नाही. विषय ओढी भुलले जीव कोण करील त्यांची कीव, असं तुकाराम महाराज म्हणतात की विषयांच्या ओढीने बाहेर धावणारे हे लोक आतमध्ये असणाऱ्या निर्विषय परमात्म्याला कधीही जाणू शकत नाही. शेवटच्या 3 श्लोकामध्ये 12व्या अध्यायाची काय केलेली आहे तर प्रस्तावना या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी भगवंत म्हणतात की देवाचे हे तात्विक स्वरूप जाणणे, सगुणाचे दर्शन होणे व त्याच्याशी विभक्त न राहता
म्हणजे एक होऊन राहणे हे केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे। 12 वाट्या विखुरलेल्या वृत्तींनी भगवंताशी एक रूप कधीही होता येणार नाही। आणि म्हणून अखंड एकाग्र चित्ताने जो भगवंताचं जळी स्थळी काष्ठीपाशाने भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करतो, अखंड त्याच्या अनुसंधानात राहतो, त्याच्या प्रित्यर्थ कर्म करतो, त्याला मात्र कधीतरी तो भगवंत भक्तवत्सल होऊन हे काय करतो तो दाखवण्याचा त्याच्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करतो। अन्याय निवारण, दुर्जनांचा संहार आणि क्षात्र धर्माचे पालन व प्रत्यक्ष देवाची युद्ध करण्याची आज्ञा या सर्वांमध्ये वैरभाव असण्याची काय नाहीये तर आवश्यकताच नाही। सांख्य बुद्धीने युद्धाचे कर्तव्य करता येते। प्रकृतीकडून चाललेलं हे युद्धाचं कर्म आहे हे जर लक्षात घेतलं तर त्या युद्धातून निर्माण होणारं अनेक योद्ध्यांना मारण्याचं जे काय पापकर्म असं अर्जुनाला वाटत होतं ते पापकर्म नसून त्या ठिकाणी ते धर्मयुद्धातलं एक आद्य कर्तव्य आहे हे तू लक्षात घे। आणि हळूहळू त्याचा मोह निवृत्त करण्याचा, विश्वरूप दाखवण्यामागचा हेतू सुद्धा भगवंताचा त्याच्या चित्तातला मी माझेचा मोह निवृत्त व्हावा हाच आहे। आणि विश्वरूप दर्शनाचा हा अध्याय अभ्यासताना तुम्ही आम्ही सुद्धा या मोहातून मी माझेच्या मोहातून बाजूला होण्याचा काय केला पाहिजे तर प्रयत्नच केला पाहिजे। कशावरून तर सगळा करता करविता तो भगवंत आहे हे कायमचं लक्षात ठेवलं तर या पूर्ण विश्वामध्ये तोच जर चालक मालक आहे तर माझा जर छोटासा प्रपंच आहे त्याचा चालक मालक सुद्धा तोच आहे हे लक्षात ठेवावं। आणि प्रपंचाच्या चिंतनातून स्वतःला चिंतनापेक्षा प्रपंचाच्या चिंतेतून स्वतःला मोकळं करून भगवंताचं चिंतन वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करावा। जय जय रघुवीर समर्थ।